कोणी काढला होता औरंगजेबाचा विषय? भाजपने काढला होता की कबर खोदायची. त्याच्यावरनं दंगल कुठे झाली होती? नागपूरमध्ये. म्हणजे छत्रपती संभाजीनगर कुठे, नागपूर कुठे, त्याचं अंतर बघा. पण हे सगळं होत असताना हा विषय बंद पण कोणी पाडला? भाजपने. कारण सगळं अंगलट आलं. वरतून फोन आला केंद्र सरकारकडून की त्या विषयाला हात नाही लावायचा. संरक्षणास त्या कबरीला जर कोणी दिलं असेल तर ते कोणी दिलं आहे? भाजपने. त्या कबरीला समाधी म्हणून जर कोणी त्याचा उल्लेख केला असेल आणि आदर केला असेल तर कोणी केला आहे? भाजपने. त्या समाधीवर राजकारण करायचं असेल तर कोणी केलं आहे? आणि महाराष्ट्राची तेव्हा हीच भूमिका होती. कारण मी महाराष्ट्र आणि भाजपला दोन वेगळे समजतो. भाजप ह्यांनी आक्रमण केलंय आपल्या महाराष्ट्रावर. मोगलांनी जसं केलं होतं, निजामांनी जसं केलं होतं, तसं भाजपने देखील आक्रमण करून जप्त केलेला हा महाराष्ट्र आहे, हडप केलेला महाराष्ट्र आहे, ढापलेला हा महाराष्ट्र आहे. हा आम्ही ढापू त्यांना देणार नाही. पण आज जेव्हा महाराष्ट्र बोलत आहे की ती जी कबर आहे औरंगजेबाची, ते प्रतीक आहे की तुमची जातपात धर्म कुठचंही असो, किती तुमचं सैन्य बलाढ्य असो, जो कोणी ह्या राज्यावर चालून येईल, आमच्या स्वराज्यावर चालून येईल, त्याला ह्या मातीमध्ये असाच गाडला जाईल, हे प्रतीक आहे.